केअर गिव्हर्स की गरजू या कसोटीमध्ये आपल्याला उतरायचं आहे. दुसऱ्या भागामध्ये मी कर्नल फुले आपले स्वागत करतो. मी कर्नल्स क्यूब या संस्थेचा एक सदस्य आहे. लेट्स बी रेडी. तयारी करूया. आणि ही तयारी आपण 45व्या वर्षी देखील सुरू केली तर नथिंग लाईक इट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित मेडिकल चेकअप. लास्ट मोमेंटला आपल्याकडे नकार घंटा नेहमीचीच आहे. मला काही होत नाही, मला काही होत नाही, मला काही होत नाही, मला काही होत नाही. तेव्हा when you are approaching the senior citizens or inclined to that age group, please regularly medical checkup करून जेणेकरून इन केस काही अघटित घडणार असेल तर त्याची थोडी ना थोडी तरी तुम्हाला कुणकुण मिळेल. दुसरं याकडे एक मोठा पॉइंट आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपलं शरीर हे असं परमेश्वराने बनवलेलं आहे की ते वेळोवेळी तुम्हाला इंडिकेटर देत असतात. ते तुम्हाला सूचना देत असतात. ते तुम्हाला सांगत असतं. द चॉईस इज युअर्स की त्या इंडिकेटरवर त्या सूचनांवर आपण रिॲक्ट करायचं की ऍक्ट करायचं. दुसरा पॉइंट आहे की तुम्ही मद्यपान धूम्रपान करत असाल तर त्याला आता आळा घालायची वेळ आलेली आहे. आय एम नॉट सेइंग की लिव्ह इट टोटली. इफ इट इज पॉसिबल जरूर करा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही ते आता ठीक आहे सवयी सोडायचे तेव्हा ब्रिंग इट डाऊन टू बेअर मिनिमम. मित्र जोडून ठेवा. आजपर्यंत आपण कॉलेजमध्ये होतो, शाळा कॉलेज झालं, नोकरीला लागलो, वर आलो, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर. आणि एक अजून लक्षात ठेवायला पाहिजे की जसं माणूस मोठ्या मोठ्या हुद्द्यावर चढत जातो तसतसा तो आयसोलेट होत जातो. टेक एक्झाम्पल ऑफ PM मोदी or take example of any PM of the country. He is surrounded by the security personnel and not friends and philosophers. आपली काही ती अवस्था नाहीये. आपण काही त्या स्टेजला जाऊ की नाही गॉड अलोन नोस. परंतु आपल्याला आपल्या लिंक्स मेंटेन करायला पाहिजे. तेव्हा मित्र मैत्रिणी पारिवारिक नातेवाईक वेल विशर्स कॉलेजचे मित्र शाळेतले मित्र यांना जोडून ठेवा. जर यादी नसेल तर एक यादी बनवा. व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा. स्वतःचे रुटीन स्वतःचा छंद हॉबी जोपासायला सुरुवात करा. जर तुम्हाला आता असं वाटत असेल की आपल्याजवळ खरं म्हणजे कुठला छंद नाही आहे देअर कॅन बी अ केस. ट्राय टू डेव्हलप. इट्स नॉट टू लेट. प्लीज ट्राय अँड डेव्हलप कुठला ना कुठला तरी छंद. गाणं म्हणा, चित्रकला म्हणा, ओरेगामी म्हणा, काय वाटेल ते म्हणा, लुडो म्हणा, काय जे तुम्हाला जमतं ते. ड्रॉइंग करा, पेंटिंग करा, म्युझिक शिका. नो एज इज राईट फॉर टू स्टार्ट विथ एनी हॉबी. बी यंग अँड होपफुल. मी पहिलेही सांगितलं होतं. आता काय आम्ही तर पिकली पानं, आम्ही काय कधी गळून पण, आमचं काय आता झालं, आता मी रिटायर झालो, आता काही नाही घरात टाइमपास करतो. वाय? स्टार्ट समथिंग. आपण इकिगाई देखील बद्दल बोललेलो आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्युअसली कुठलं ना कुठलं तरी उद्दिष्ट ध्येय एम हा असलाच पाहिजे. छोटा मोठा का होईना डे टू डे बेसिसवर असावा. वीकली बेसिसवर असला तरी चालेल, इयरली मंथली बेसिसवर असला तरी चालेल. बट हॅव समथिंग इन देअर माइंड विच विल कीप यू यंग, विच विल कीप यू मूव्हिंग. त्यात असेल कॉम्प्युटर शिकायचं आहे, आयफोन शिकायचं आहे, स्मार्टफोन शिकायचं आहे, स्काईप कसं करायचं, फेस टाईम कसा करायचा. ऑल दोज स्मॉल स्मॉल थिंग्स आर ऑल्सो युअर गोल्स. रिमेंबर, डोंट फॉरगेट. गरज किंवा भावना वाढून स्वतःला ब्लेम देऊ नका. आपल्या भावना
आणि आपल्या गरजा आता वाढायला लागल्या. आजपर्यंत मी स्वतःच उठून सगळं स्वतःचा आवरत होतो. आज मला कोणाची तरी मदत लागते. डोंट ब्लेम. वयोपरत्वे हे होणार आहे. तेव्हा एक्सेप्ट इट. झोपेचा जेवणाचा डायरेक्ट संबंध आहे आणि मग त्यामध्ये आता त्रास व्हायला लागला आहे का? झोप जास्तच येते, झोप कमीच येते, पलंगावर गादीवर झोपल्यानंतर सुद्धा तासनतास डोळा लागत नाही, याचा अर्थ विचारांचं थैमान डोक्यामध्ये चालू आहे. जेवण बकासुरासारखं खूप खावंसं वाटतं, जेवायची इच्छाच होत नाही, नॉशिया आलेला आहे. या गोष्टी जर घडत असतील तर कृपा करून डॉक्टरला कन्सल्ट करा. हे केअर गिव्हर किंवा गरजूचं कर्तव्य आहे. ही एक फक्त टायटल आहे केअर गिव्हर म्हणून. त्याचं प्रोफेशनल रूपांतर नंतर होऊ शकतं. स्ट्रेस कंट्रोल हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. आपण ताणतणावाबद्दल शिकलेलो आहे. आपण पुढल्या काही पुष्पांमध्ये परत ताणतणावाबद्दल बोलूया. परंतु ताणतणाव आणि ताण, लेट मी टेल यू फ्रँकली, ह्या वयामध्ये ताण कशाचाही येतो. कोणी काही म्हटलं म्हणून ताण आला, त्यांनी मला असंच का म्हटलं म्हणून ताण आला, अँड ऑल दोज थिंग्स. हाऊएव्हर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण करत गेलो हळूहळू तर काय माहित, टुमॉरो यू कॅन बिकम अ प्रोफेशनल केअर गिव्हर ऑल्सो. प्रोफेशनल केअर गिव्हरला काही 2 एक्स्ट्रा शिंग लागलेले नसतात. तो तुमच्या माझ्यासारखाच एक साधारण माणूस आहे. फक्त एवढंच की त्याला जाणीव आहे पुढच्या माणसाला, म्हणजे गरजूला काय पाहिजे आणि काय नाही याची त्याला जाणीव आहे, आणि तो आपल्या स्वतःला या कामाकरता झोकून द्यायला तयार आहे. सो लेट अस सी व्हॉट इज गोइंग टू बी अ प्रोफेशनल केअर. प्रोफेशनल केअर गिव्हरच्या देखील काही काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आपण केअर गिव्हरचं काम करत असताना धरसोड 4 पैसे जास्त मिळाले म्हणून धरसोड प्रकार करता कामा नये. अनलेस द नीड ऑफ द गरजू इज ओव्हर. यानी तुमची रेप्युटेशन तळागळाला दे. नाही, तो असाच आहे, त्याला 4 पैसे अजून कोणी दिले की तो चालला जातो, ती चालली जाते, ती राहत नाही, ती टिकत नाही. प्लीज बी केअरफुल. दिस इज व्हॉट एक्झॅक्टली हॅपनिंग टुडे with the few bureaus which are there in the city, and when they give you a care, तेव्हा त्या गोष्टीकडे पण लक्ष द्या. आपल्याकडे फार काही आहेत असं काही नाहीये केअर गिव्हर्स. त्याच्यामुळे मोर द पीपल मोर द मेरियर. आज त्यांचा डिमांड आहे आणि डिमांडमध्ये यू विल बी एबल टू अर्न रिअली हँडसम सॅलरी, हँडसम मनी. दुसरं एक गोष्ट म्हणजे दुरून काळजी वाहक देखील बनता येतात. आता व्हॉट इज दुरून काळजी वाहक? बेसिकली दुरून काळजी वाहक इज, यू कॅन कॉल इट टेलिफोनिक केअर गिव्हिंग सिस्टम. ही पद्धत आपल्याकडे विशेष अजून आलेली नाहीये, पण माझ्या संदर्भामध्ये 2-3 ऑर्गनायझेशन्स आले आहेत ज्या केअर गिव्हिंगचं काम करतायत. आता या टेलिगिव्हिंगमध्ये देखील यू कॅन थिंक ऑफ मेडिसिन्स, यू कॅन थिंक ऑफ डॉक्टर्स, यू कॅन थिंक ऑफ पॅथ लॅब्स, यू कॅन थिंक ऑफ नर्सेस, पण हे ऑर्गनाइज मॅनरमध्ये करायला पाहिजे. तुमच्या एरियामध्ये जर असं तुम्हाला काम सुरू करायचं आहे तर यू विल हॅव टू रिअली स्वेट टू कंपाईल द डाटा. केअर गिव्हर कोण आहे, त्याच्या गरजू कोण आहे, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहे, तो राहतो कुठे, त्याचा टेलिफोन नंबर काय, त्याचे पारिवारिक टेलिफोन नंबर्स काय वगैरे वगैरे पासून तर त्यांचा फॅमिली डॉक्टर कोण, त्याच्या इतर डॉक्टर कोण, त्यांची लॅब कुठली जवळ आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागात कंटिन्यू करू. हे
कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तरी तुमचे काही डाऊट्स किंवा तुमच्या शंका असतील तर मला जरूर कळवा.